विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण 6 नंबरचा चॅप्टर सुरू केलेला आहे. काल आपण एक एक्झाम्पल पाहिलं. त्याच्यामध्ये दोन जे पार्टनर्स आहेत ते इनसॉल्वंट होते. आज जे आपण केस किंवा एक्झाम्पल पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये सर्व पार्टनर्स जे आहेत इनसॉल्वंट झालेले आहेत. व्हेन ऑल पार्टनर्स आर इनसॉल्वंट म्हणजे सर्व पार्टनर्सची लायबिलिटी जास्ती झालेली आहे आणि त्यांच्या ऍसेट्स कमी आहे. तर आपण पाहूया. सर्वांनी 235 पान नंबर उघडा. इफ ऑल द पार्टनर्स आर इनसॉल्वंट देन द थर्ड पार्टी लायबिलिटीज कॅन नॉट बी एक्सपेक्टेड टू बी पेड इन फुल. तर ज्यावेळेस सर्व पार्टनर्स इनसॉल्वंट होतात तर त्यावेळेस जी थर्ड पार्टी लायबिलिटीज असते म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, तर असे जे लोन्स आहेत, असे जे थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत तर त्यांचे पैसे आपण पूर्णपणे देऊ शकत नाही. ऑल द कॅश अवेलेबल टुगेदर विथ व्हॉट एव्हर कॅन बी रिकवर्ड फ्रॉम द प्रायव्हेट इस्टेट ऑफ द पार्टनर्स विल बी पेड to the third party liabilities after the expenses of realization are made. तर विद्यार्थी मित्र हो, अशा वेळेस जे सर्व पार्टनर्स इनसॉल्वंट झालेले आहेत त्यांच्या प्रायव्हेट इस्टेटमधून, त्यांच्या खाजगी मालमत्तेमधून जेवढी संपत्ती, जेवढे पैसे रिकव्हर होणार आहेत तर ते पैसे रिकव्हर केले जातात आणि सगळ्यात अगोदर रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे डिझोल्युशन एक्सपेन्सेसचा खर्च दिला जातो. The realization account should be prepaid as usual, but third-party liabilities should not be transferred to realization account, nor will payment to third-party liabilities be debited to this account. तर विद्यार्थी मित्र, अशा वेळेस रिअलायझेशन अकाउंट हे तयार केलं जातं, परंतु रिअलायझेशन अकाउंटला थर्ड पार्टी लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या जात नाहीत. The loss on realization should be transferred proportionally to the capital account of partners in the profit sharing ratio. जो रिव्हॅल्युएशन लॉस झालेला आहे तो लॉस पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे ट्रान्सफर केला जातो. The available cash should then be paid to the third party liabilities in their liabilities ratio. आता जी कॅश अवेलेबल आहे ही कॅश थर्ड पार्टी लायबिलिटीजला देताना थर्ड पार्टी लायबिलिटीजचा रेशो जो आहे तो लक्षात घेऊन त्यांना त्या रेशो प्रमाणे पैसे दिले जातात. द अमाऊंट रिमेनिंग अनपेड शुड बी ट्रान्सफर टू डिफिशियन्सी अकाउंट आणि जी रक्कम आपण देऊ शकलेलो नाही म्हणजे जी रक्कम अनपेड आहे ती डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. डिफिशियन्सी म्हणजे तुटवडा, कमतरता. जेवढी अमाऊंट कमी पडलेली आहे विद्यार्थी मित्र हो ती कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर केली जाईल? डिफिशियन्सी. द फायनल बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट शुड ऑल्सो बी ट्रान्सफर टू डिफिशियन्सी अकाउंट आणि जे कॅपिटल अकाउंट्स आहेत त्यांचे फायनल बॅलन्स पण डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर केले जातात. दीज बुक्स विल बी क्लोज्ड आणि मग हे पुस्तकं क्लोज केले जातील म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा डिफिशियन्सी अकाउंट. आता त्यानंतर आपण काही जर्नल एंट्रीज पाहूया. तर सर्वांनी 236 पान काढा. फॉर क्लोजिंग द लायबिलिटीज आपल्याला क्लोज करायच्या आहेत. तर जर्नल एंट्री होईल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट इन ब्रॅकेट अनपेड अमाऊंट टू डिफिशियन्सी अकाउंट अनपेड अमाऊंट. लायबिलिटीज आपल्याला क्लोज करायच्या आहेत तर लायबिलिटीजला डेबिट होईल जेवढे आपण कॅश अनपेड आहे, जी अमाऊंट आपण देऊ शकलो नाही, अनपेड अमाऊंट पेड. अनपेड म्हणजे न दिलेली अमाऊंट आपण पेड केली, जेवढी पेड केली तर तेवढ्या अकाउंटला म्हणजे तेवढ्या बॅलन्सला कॅश अकाउंटने किंवा बँक अकाउंटने काय होईल? क्रेडिट. आणि डिफिशियन्सी अकाउंट म्हणजे जी आपण अमाऊंट देऊ शकलो नाही, जी अनपेड अमाऊंट आहे तेवढ्या अमाऊंटने डिफिशियन्सी अकाउंटला क्रेडिट होईल. त्यानंतर खाली पहा.
फॉर क्लोजिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं तर त्याची जर्नल एंट्री होईल डिफिशियन्सी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर रिकव्हर फ्रॉम इन्सॉल्वंट पार्टनर. आपण इन्सॉल्वंट पार्टनर्स कडनं त्यांच्या प्रायव्हेट इस्टेट मधनं काही रिकव्हर केलं आहे, काही अमाऊंट आपण रिकव्हर केली आहे. कॅश आली म्हणून कॅश किंवा बँक अकाउंटला डेबिट होईल आणि इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट होईल. तर जर्नल एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. विद्यार्थी मित्र, आता 2 नंबरचा पॉइंट पाहूया. डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल डिफिशियन्सी टू इन्सॉल्वंट पार्टनर. तर जे इन्सॉल्वंट पार्टनर आहेत, तर जेवढी तुटवडा भासलेला आहे तेवढा आपण त्यांच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर केला आहे किंवा डिस्ट्रीब्यूट केलं आहे. पॉइंट टू बी रिमेंबर बिफोर मेकिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल डिफिशियन्सी ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर्स. तर कोणते पॉइंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत? ए. ट्रान्सफर सन्ड्री ऍसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटला आपण सन्ड्री ऍसेट्स ट्रान्सफर करणार. बी. डोंट ट्रान्सफर आउटसाइड लायबिलिटीज ऑफ रिअलायझेशन अकाउंट. ज्या आउटसाइड लायबिलिटीज आहेत त्या आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायच्या नाहीत. थर्ड पार्टी लायबिलिटीज अकाउंट्स लाईक सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, हे जे अकाउंट्स आहेत हे आपल्याला सेपरेट ओपन करायचे आहेत. सी पॉइंट बघा. ओपन डिफिशियन्सी अकाउंट अँड ट्रान्सफर डेबिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू डिफिशियन्सी अकाउंट. विद्यार्थी मित्र, आपण इथं कोणतं अकाउंट ओपन करणार आहोत? जेव्हा सर्व पार्टनर्स काय झालेले आहेत इन्सॉल्वंट, तर आपण इथं डिफिशियन्सी अकाउंट ओपन करणार आणि डिफिशियन्सी अकाउंट ओपन केल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करणार. ते क्लोज केल्यानंतर त्याचा बॅलन्स आपण डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करणार. त्यानंतर डी बघा. द अवेलेबल कॅश is to be distributed among third party liabilities if these are more than one, then in their due proportion. बघा, आता आपल्याकडे जो कॅश बॅलन्स अवेलेबल आहे तर तो आपण थर्ड पार्टी लायबिलिटीजला देणार. इन केस जर थर्ड पार्टी लायबिलिटीज एकापेक्षा जास्ती असतील तर अशा वेळेस आपण काय करणार? अशा वेळेस आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज ज्या आहेत, समजा 2 आहेत, तर त्यांच्या रेशो शोधणार आणि त्या रेशो प्रमाणे आपल्याकडं असलेली अवेलेबल कॅश त्यांना वाटणार. एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बघा. क्रेडिटर्स 30,000 अँड बिल्स पेबल 20,000. इन दिस केस द अवेलेबल कॅश विल बी डिस्ट्रीब्युटेड इन द रेशो 3:2. समजा क्रेडिटर्स 30,000 आहे, बिल्स पेबल जे आहेत ते 20,000 आहेत, तर त्याचा रेशो आपण शोधला 30,000:20,000. त्याचा लिस्ट रेशो होतो 3:2. तर अशा वेळेस जो अवेलेबल कॅश बॅलन्स आहे हा 3:2 प्रमाणामध्ये क्रेडिटर्सला आणि बिल्स पेबल जे आहेत त्यांना आपण देणार. Thus the third party liabilities are discharged only up to the possible limit and not fully. तर जेवढे शक्य आहे त्या प्रमाणात अवेलेबल कॅश आपण थर्ड पार्टी लायबिलिटीज वाल्यांना डिस्ट्रीब्यूट करणार. शक्य आहे तेवढी, आणि ती जी राहिलेली असेल ती काय होईल नंतर डिफिशियन्सी म्हणजे अनपेड अमाऊंट डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर होईल. तर विद्यार्थी मित्र, एक एक्झाम्पल आहे. द बॅलन्स शीट बघा पान नंबर 236 वर. द बॅलन्स शीट ऑफ रुपाली, दीपाली अँड मिताली हु आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. आपल्याला रुपाली, दीपाली, मिताली यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्यांचा रेशो आहे 2:1. म्हणजे त्यांचा जो रेशो येईल 2+2+2 5, म्हणजे 2/5, 2/5 आणि 1/5 अनुक्रमे.
त्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आपल्याला 31 मार्च 2018चं. आपण पाहूया. लायबिलिटीज कॅपिटल रुपाली दीपाली 60,000 40,000, सन्ड्री क्रेडिटर्स 2,40,000, बँक लोन 1 लाख. तर थर्ड पार्टी लायबिलिटीज कोणत्या आहेत विद्यार्थी मित्र? सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल जे आपल्याला लायबिलिटीजला दिले आहेत. आता ऍसेट साइड पाहूया. फिक्स ऍसेट्स 2,18,000, गुडविल 60,000, स्टॉक 1,20,000, बँक 2,000, कॅपिटल हे मितालीचं कॅपिटल आहे, त्याला डेबिट बॅलन्स आहे, त्याच्यामुळे आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवणार. 40,000 मितालीचं कॅपिटल बॅलन्स आहे, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे 40,000 आणि बॅलन्स शीटची टोटल आलेली आहे 4,40,000. खाली आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती पाहूया. वन द अबव डेली द फर्म वॉज डिझॉल्व अँड ऍसेट्स रिअलाइज ऍज अंडर. तर हे वरती आपल्याला त्यांचं बॅलन्स शीट दिलेलं ही फायनान्शियल पोझिशन आहे त्यांच्या फर्मची आणि फर्म काय झालेली आहे विद्यार्थी मित्र? डिझॉल्व. ऍसेट्स खालील प्रमाणे रिअलाइज झाल्या आहेत. फिक्स ऍसेट्स वेअर सोल्ड फॉर 1,80,000. फिक्स ऍसेट्स 1,80,000ला विकल्या आहेत. स्टॉक्स रिअलाइज 1,04,000. स्टॉक्सचं रूपांतर पैशात झालंय. स्टॉक पासनं पैसे मिळाले आहेत 1,04,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू 6,000 आणि सर्व ऍसेट्स रिअलाइज करायला थर्ड पार्टी लायबिलिटीज देण्यासाठी रिअलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजेच डिझोल्युशन एक्सपेन्सेस झालेला आहे 6,000. अज्युमिंग दॅट ऑल पार्टनर्स आर इनसॉल्वंट. असं गृहीत धरा की सर्व पार्टनर्स इनसॉल्वंट झाले आहेत. प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट, बँक लोन अकाउंट अँड डिफिशियन्सी अकाउंट. या सर्वांवरनं आपल्याला रिअलायझेशन अकाउंट तयार करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे, बँक अकाउंट, तसंच सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन हे अकाउंट तयार करायचे. हे 3 जे आहेत ते कोणते आहेत? थर्ड पार्टी लायबिलिटीज. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते आपल्याला डिफिशियन्सी अकाउंट ओपन करायचं आहे. तर आपल्याला 237 पानावर त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र त्या सोल्युशन बघा, त्याचा स्टडी करा. सगळ्या जे हे आहेत आयटम्स कॅपिटल पासनं तर थेट बँक बॅलन्स पर्यंत हे सर्व व्यवस्थित कव्हर करा आणि त्यावरनं रिअलायझेशन अकाउंट, तिघांचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट ओपन करा. तसंच आपल्याला एक बँक लोन अकाउंटही ओपन करायचं आहे आणि सर्वात शेवटचं डिफिशियन्सी अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे. तर एवढं जे आहे ते आपण करा. त्यानंतर 2 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, 3 नंबरचं दिलेलं आहे, त्याचं सोल्युशन बघा. त्यानंतर एक्सरसाइज बघा. 241 पानावर 6 नंबरची एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स सगळे करायचे आहेत आपल्याला आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स 244 पानावर दिलेले आहेत, ते सुद्धा करा. तर आपले चांगली प्रॅक्टिस होईल. आणि जर आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करत नसाल तर आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करा. अजिबात कंटाळा किंवा आळस आपण करायचा नाही. तर आजच्या पुरतं आपण एवढं पाहूया. नेक्स्ट लेक्चरला आपण 7 नंबरचा चॅप्टर पाहणार आहोत, बिल्स ऑफ एक्सचेंज. तर त्याचा पण स्टडी करून ठेवा. तर आजच्या पुरतं आपण एवढं पाहूया. थँक्यू.